पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शांत डोक्याने निर्णय घ्या। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आमासनी शब्द दिलाय म्हणून तो पाळायलाच पाहिजे असं काही नाही। मी नाही मोडणार माझा शब्द। हो म्हणाला शब्द पाळावा लागेल। तर माझा जीव गेला नाही तर मी माझा शब्द पाळणार आहे। थांब। लावा उसळलाय, थंड होऊ दे त्यांना। आम्हाला विचारल्या बिगर काय बी करायचं नाही। आम्ही घातलेला घाट उधळून लावायचा नाही, कळलं? जमतंय? बरं वाटतंय का आता? हो, थोडस। जास्त ताण देऊ नको। नाही बाबा। अधिपतींनी तुला शाळेत कशासाठी बोलवलं होतं? काही कळलंच नाही। म्हणजे बोलणंच झालं नाही। असं कसं? बघा ना। मग आता काय? अहो त्या दिवशी मला वाटलं त्यांना शाळेबद्दल मुलांबद्दल काहीतरी बोलायचं असेल म्हणून मी घाईघाईने शाळेत गेले, पण त्यांना अर्जंट काम आलं म्हणून तेच निघून गेले। ठीक आहे, जे व्हायचं ते झालं, त्याला इलाज काहीच नाहीये। तसे माणूस म्हणून वाईट नाहीयेत ते। कोण? अधिपती। अगं मीही तुला हेच सांगत होतो, शिक्षण मिळणं न मिळणं हे नशिबात असावं लागतं, पण माणूस म्हणून चांगलं असणं हे रक्तात असावं लागतं। बरोबर आहे तुमचं। आणि मला असं वाटतं की मी त्यांना नीट समजावून सांगितलं पाहिजे, म्हणजे त्यांना कळो वा न कळो, पण शाळेसाठी मुलांसाठी काही चांगले निर्णय ते नक्कीच घेऊ शकतात। अर्थात। अगं ज्यांच्या हातात सत्ता असते ना त्यांना असंच नीट समजवावं लागतं। आणि आता तेच करेन मी। म्हणजे शाळेचं मुलांचं कल्याण होणार असेल तर माझं त्यांच्याबद्दलचं मत बाजूला ठेवून मी चांगली वागू शकते त्यांच्याशी। वा, उत्तम निर्णय घेतलास। हे असंच व्हायला हवं। बाबा, पैशांबद्दल फोन करू का त्यांना आता? नको, आत्ता नको, उद्या सकाळी कर। मलाही तेच वाटत होतं। हॅलो। हा, अरे लग्न आधीच ठरलं होतं, साखरपुडाच फक्त। चंचे, अगं झाली काय तयारी? झाली येईल बरं का आता। हा, ठोकरावर फुलं आहेत ना? हो आहेत। समजा आणलंस ना? उदबत्त्या। हा, समजा काय? ह्याला बी लाव, त्याला बी लाव, लाव लाव लाव। अरे वा, आज समधी तयारी तू केलीस की काय? वय दिसणं नाही, वागणं महत्वाचं, आणि या घरासाठी पाहिजे ते समज करून मी। कर मग, आज आरती तूच कर। नाही मावशे, तो हक्क माझा नाही।
देवीच्या पूजेला माझा हातभार लागत, पण तो मान तुझा आहे, माझी लायकी नाही. असो, गुणाची ग माझी बायती. तुझ्याशिवाय या घराला दुसरी कोणी बी सून म्हणून शोभणार नाही. दुर्गे, हा? अधिपती ताई सकाळपासून खोलीच्या बाहेरच आली नाहीत बघ अधिपती. मी बोलवू नानू? हा. नाही ना ग, आजवर त्यांनी कधीही आरती चुकवली नाही. येतील. चला. गुड मॉर्निंग अधिपती. ए सकाळ सकाळ असलं काहीतरी उगाच कॅसेट वाजवायचं नाही माझ्यासमोर. मॉर्निंग फिरनिंग तसं. अधिपती पण गुड मॉर्निंग मॉर्निंग त्यालाच म्हणतात ना. वाढपणा करू नको उगाच तू माझ्यासमोर. मॉर्निंग खराब करू नको माझी उगाच तू. अधिपती पण हे असलं काही फॅड नकोच आहे ना आपल्याला आयत्या घरामध्ये. बर चला चला आरती करू या. हा चला करू. अगं ज्यांच्या हातात सत्ता असते ना त्यांना असंच नीट समजवावं लागतं. म्हणजे शाळेचं मुलांचं कल्याण होणार असेल तर माझं त्यांच्याबद्दलचं मत बाजूला ठेवून मी चांगली वागू शकते त्यांच्याशी. काय ग काय झालं? अधिपतींनी फोन कट केला. अगं पुन्हा एकदा कर फोन. 2 वेळा केला बाबा, तरी कट केला त्यांनी. अगं कामात असतील काहीतरी, करतील ते फोन. बाबा आपल्याला जास्त वेळ पैसे ठेवता येणार नाहीत आपल्याकडे. लवकरात लवकर परत करावे लागणार आहेत. अर्थात, पण त्यांचा कॉन्टॅक्ट तर होऊ दे. अक्षुबाळा, कमलरावांच्या बाबांचा फोन आला होता. त्यांनी पत्रिकेचं डिझाईन पाठवलंय. आपल्या DTP वाल्याबरोबर बोलणं झालंय. तो पण डिझाईन घेऊन येतोय. आईने त्या बस्तावाल्याला फोन केला होता. आता घाई करायला पाहिजे. अगं वेळ थोडा आणि सोंग फार, अशी अवस्था झाली. हे बघ, मांडववाल्याचा फोन आला.
हॅलो. मॅडम, तुम्हाला याच्या विरोधात तक्रार नोंदवावी लागेल. करा तुम्ही तक्रार, काय प्रॉब्लेम नाही. आता काय चूक आहे तर आहे ना. काय जी काय शिक्षा असेल ती भोगायला मी तयार आहे, जे काय असेल. जा तुम्ही. पण तुम्हाला काय लागलं तर कळवशील ना तुम्ही. हो काळजी घ्या तुम्ही मास्तरींबाई. हो. हॅलो. हा हॅलो मास्तरींबाई बोला की. गुड मॉर्निंग. आमची मॉर्निंग तर गुड झाली जो. तुम्हाला मी गुड मॉर्निंग. काय एवढं सकाळी सकाळी फोन कराल तसा? काय प्रॉब्लेम नाही ना? गेला काय तुम्ही घरला? त्रास बीस व्हायला नाही ना? नाही नाही, काही त्रास नाही. ठीक आहे मी. आणि कालच आले घरी. हा बेस्ट. चालता फिरता येत आहे ना का? हा म्हणजे थोडी लंगडतीये पण होईन 1-2 दिवसात बरी. सॉरी हो, खरंच सॉरी. पण तुम्ही काळजी घ्या आणि तुम्हाला काय वाटेल ते लागलं ना मला तुम्ही लगेच फोन करा. काय खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला लंगडायला लागले राहू. अहो असं काही नाही, माझी चूक होती. मी म्हणलं ना. मी खरं सांगू का तुम्हाला? म्हणजे आता फोनवर तुमचा आवाज ऐकायला लागला की नाही, एकदम असं कानाला गोड वाटते माहिती आहे काय? असं कोकिळा कुहू कुहू केल्यावानी. कोकिळ कोकिळ कुहू कुहू करतो, कोकिळा करत नाही. हा होय काय? आतापर्यंत मी समजत होतो कोकिळाच करतात काय. आणि मग ते एखादी चांगलं गाणारी बाई असेल तर त्याला लोक कोकिळा म्हणतात, ते कसं काय मग? अज्ञान अज्ञान आहे ते. हे बघा, कोकिळ कुहू कुहू करतो आणि मुळात तो माणसाचं मनोरंजन व्हावं म्हणून गात नाही. तो कॉल असतो परस्परांशी इकोसिस्टीम मध्ये. हा कशात? जाऊ दे, तो मोठा विषय, आपण नंतर बोलूया. विषय एवढा अभ्यासपूर्ण विषय तुम्हीच काढणार हो. आत्ता वाटायला लागले मास्तरीन बाईंसंग बोलायला लागले म्हणून. मग इतका वेळ काय कोकिळेशी बोलत होतात? आणलं सोडा तुम्ही जमिनीवर लगेच पाठच्या दिवशी. नाही पण खरं सांग काय, सकाळी सकाळी तुमचा आवाज ऐकून खरंच लई भारी वाटले. बरं ऐका, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तुम्ही असं वागत जाऊ नका, मला नाही आवडत. आणि खरं तर मला तुमच्याशी भांडण्याची अजिबात इच्छा नाहीये. हे बघा, मी तुमच्या शाळेत काम करते बरोबर. मला तुमच्याविषयी रिस्पेक्ट आहे. तुम्ही मितालीसाठी जे केलं ते माझ्यासाठी खरंच खूप होतं. पण तुम्ही हॅलो हॅलो. हा हा बोला की. ऐकलोय. मग गप्प का? नाही नाही ऐकलोय ऐकलोय. अहो मग बोला काहीतरी. नाही नाही, मला तुमचा आत्ताचा मुद्दा काय कळला नाही. म्हणजे नेहमी तुम्ही कसं मुद्द्याला धरून बोलताय ना एकदम मुद्देशीर. मी आत्ता मगादरनं विचार करलोय तुमचा नक्की मुद्दा काय आहे. अहो मी मुद्द्याच बोलतेय, पण तुम्ही काहीतरी हा हू काहीतरी करा. अहो आता तुम्ही बोलताना हा हो आणि कुठं करू मधी. मी खरं सांगू काय, तुम्ही बोलायला लागला का नाही, शपथ मला असं वाटतं की अंबाबाच्या मंदिरात आरती चालू आहे माहितीये. आरती चालू असताना उगाच आडग्यावानी हा हो करून खोडा कुठं घालायचं म्हणलं. तुम्ही ना उपमा आणि अलंकार खूप वापरता. नाही लय नाही, एक बारीक मध्ये चेन आहे तेवढी गळ्यात आणि
सूर्याचं लॉकेट आहे ते आमच्या आई साहेबांनी लय आग्रह केला लहान असताना, म्हणजे मी लहान असताना म्हणताना ते घातलेलं आहे. बाकी काय लय अलंकार काय घालायचं आपल्याला काही हे नाही. हो ते अलंकार नाही. मग कसं अलंकार? जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार. मी आता जरा मुद्द्याच बोलते. तेच म्हणाले तर मी मुद्द्याच बोला तर. मला सांगा, तुम्ही का भरलत माझं बिल? कशाच? कशाचं काय, आता हॉस्पिटलचं. जाऊ दे, घ्या त्याला काय होते. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. आता सकाळ सकाळी कुठे प्रश्न म्हणजे खेळत बसताय मास्तरीन बाई, आराम करा. हो मी काय बोलते, तुम्ही काय बोलताय? तुम्ही आत्ताच म्हणलं होतं बरं काय भांडणार नाही तुम्ही माझ्या संग म्हणून, तुम्हीच भांडायला लागलाय आता परत. म्हणून तुम्ही काही बोलणार? काही काय, मी म्हटलं आराम करा, त्याच्यात काही काय बोललो काय मी? तो वेगळा विषय, तो विषय झाला. आता हा दुसरा विषय. नित्ता विषय कॉल चालू आहे का वर्ग चालू आहे तेच कळेना मला. तुम्ही समजायचं ते समजा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय? का भरलत बिल? बर भरलं ते भरलं, जास्तीचं भरलं. मला एक सांगा, तुमच्या घरी काय पैशाचं झाड उगवलंय का? झाडबीड काय नाही पैशाचं, पण आपण शेवटी शेतकरी आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे नाही सगळं. नाही, तुम्ही आता मुद्दा सोडून बोलू नका. मला सांगा, जास्तीचं बिल का भरलं? अहो माझी चूक होती म्हणताना भरलं. अहो तुमची चूक नव्हती, माझी चूक होती. मी तुम्हाला सांगितलं ना, स्टेटमेंट पण दिलं ना. बरं आता जाऊ द्या. असं कसं जाऊ द्या? नाही सांगा मला, जास्तीचं बिल का भरलं? अहो कमी जास्तीला पैसे असून देत म्हणून ठेवले होते, आणि तुमच्यावर कशाला बोजा उगत? बोजा? माझ्यावर कसला ओझं हो? आता हॉस्पिटलमध्ये गेलीये म्हणल्यावर मी बिल भरणारच ना. बर बिल झालं होतं 9,852 आणि तुम्ही किती दिले? 1,00,000. जाऊ दे, असू दे, सोडा. असू द्या? अहो एवढ्या पैशांची तिथे गरज नव्हती. असं नका करत जाऊ तुम्ही. मी ना जरा तुमच्याशी शांतपणे नीट बोलायचं ठरवलं ना, की तुम्ही असं काहीतरी वागता आणि मग डोकं फिरतं माझं. हो असं करू नका. आधीच पाय मोडलाय, आता डोसं बी मोडून घेऊन फिरवून घेऊ नका. हे बघा, तुम्ही माझ्याकडे या आणि पैसे घेऊन जा आजच्या आज. राहून दिलो. नाही, हिशोबाने होऊ द्या सगळं. माझ्याकडे पैसे ते तुम्ही घेऊन जा. राहून दिल ते पैसे. अहो तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? राहू द्या काय? तुमच्या पैशांचं मी काय करू? तुमचं आमचं काय करायला आहे? लक्ष्मी सगळ्यांची सारखीच असते क्या? तुमची लक्ष्मी तुमच्याकडे ठेवा, ते रास्त आहे. मग आम्ही म्हणतो काय, तुमची सरस्वती तुमच्याकडे ठेवा. तुम्ही वाटताय ज्ञान ते घेतो ना आम्ही गपगुमान. मी कधी वाटलं हो तुम्हाला ज्ञान? भेटला की चालूच करता की तुम्ही टामट ज्ञान वाटायला, नुसता बुक्का पाडताय की समोरच्या. आत्ताच म्हणला नाही तुम्ही काय कोकिळा नाही कोकिळ कुहू कुहू करतोय म्हणला नाही तुम्ही. मास्तरीन बाई मला कसलं वाईट वाटलं माहिती आहे काय? एवढी वर्ष मी समजत होतो, माझा समज होता, त्याला तुम्ही हे दिलं, छेद दिला. हो मला खरंच वाईट वाटलं. मी आतापर्यंत म्हणत होतो गोड गळ्याची बाई म्हणजे कोकिळा. तुम्ही काय तर सांगून ठेवलं, माझं लई हे झालं माहिती आहे. मग मी आता म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला, तुमचं ज्ञान तुमच्याकडे ठेवा, मला काय वाटतं गरज नाही तुमच्या ज्ञानाची. मी म्हणलं काय नाही, मी गप गुमान ज्ञान घेतलं का नाही. मग माझा पैसा तुम्ही घेतला तर काय प्रॉब्लेम होतो काय? आणि काल पण तुम्ही काय ते ज्ञान सांगितलं की मला, मानस सरोवर काय सांगितलं? मानस काय म्हटलं की मानसोपचार तज्ञ, आणि ते तुमच्या भल्यासाठीच सांगितलं मी. हा मग आमच्या लक्ष्मीनं काय तुमचं भलं होणार नाही? हॅलो ऐकायला ना? हॅलो, तुम्ही बोलताना जराही विचार करत नाही ना? करतोय की. तरी असं बोलता म्हणजे? माफ करा, मी जरा कठोरच बोलते आता. हे बघा, मला माहितीये तुमचं शिक्षण नाहीये, त्यामुळे तुम्हाला बोलण्याची पोच नाहीये. पण तुम्हाला एक सांगते, माझ्याकडे सरस्वती आहे आणि लक्ष्मी पण. तुमच्याकडे लक्ष्मी आहे पण सरस्वती नाहीये. अर्थात तुम्हाला सरस्वती नकोच आहे हा भाग वेगळा. पण कसं आहे ना, सरस्वती असली ना की लक्ष्मीचा मान कसा ठेवायचा हे कळतं, जे तुम्हाला कळत नाही. तुम्ही पैसे वाटता, उधळता, लक्ष्मीचा अपमान करता. असं नका करत जाऊ. तुम्हाला जे वाटतं ना की पैसे असे उधळले लोकांवर की त्यांचं भलं होतं, तसं नसतं. काही लोकांचा स्वाभिमान दुखावला जातो, वाईट वाटतं, त्यांना आवडत नाही. आणि हे बघा, माझ्यावर पैसे खर्च करण्याची माझी ऐपत आहे.
तुम्ही माझ्यावर पैसे खर्च करावे असं मला नाही वाटत आणि मला पटतही नाही ते. आणि तसेही तुमच्याशी भांडण्याचे मुद्दे मला आता कमी करायचे, त्यामुळे प्लीज तुमचे संपूर्ण 1 लाख माझ्याकडे आहेत ते तुम्ही घेऊन जा. आता आमच्या घरी गडबड असणारे, लोकांची ये-जा असणारे, तुमच्या पैशांना काही झालं, ते हरवले तर मग परत मला भुर्दंड पडेल. त्यामुळे तुम्ही घेऊन जा पैसे लवकरात लवकर. हो ऐका ऐका हो अगा मास्तरीन लई बोलला तुम्ही. ऐका माझं जरा ऐकून घ्या. नाही नाही नाही, आता तुम्ही माझं ऐका, मला आजच्या आज भेटा. आणि आणि का पैसे घेऊन जा. अहो एवढी काय घाई आहे? आणि मला आज जमणार नाही, मी आज जरा बिजी आहे. हो ठीक, मी तुमच्या घरी येऊन पैसे परत करते. हो घरला येऊ नका, घरला येऊ नका, तेवढं मात्र करू नका तुम्ही. पैसे राहून देत घेऊ तुमच्याकडे, तेवढ्यानं काय व्हायला लागले आता, राहू दे तुमच्याकडे. अहो मला नकोय तुमचे पैसे, मी काय करू ते ठेवून. एक काम करा, मला सांगा मी घरी कोणाकडे पैसे देऊ, मी देते. नाही नाही नाही, घरला येऊ नका तुम्ही. इथं घरला आला तर भूकंप होईल. ते पैशाचं काय ते मी तुम्हाला भेटतो. हा भेटून मग आपण सोडूया तो विषय. आत्ताच्या आत्ता सोडवा. आणि बघा मी घरी आले तर मग भुवनेश्वरी मॅडम नाही कळेल माझ्या ऍक्सिडेंटचं. हो मास्तरीन बाई जरा तुम्ही जरा दमानं घ्या. काय एवढा काय विषय मला सांगा. पैशाचा विषय आहे नाही, लई मोठा विषय नाही आहे तो आमच्यासाठी. आपण मिटवून टाकूया. त्यासाठी तुम्ही घरला यायची काय भाषा करायला लागलाय? मी नको म्हणालो तर काय धमक्या द्यालाय तुम्ही? भुवनेश्वरी मॅडम ऍक्सिडेंटचं कळलं तर म्हणजे मास्तरीन घरी येण्याची धमकी देते, ते पण पैशासाठी. तिची एवढी हिंमत.